रामटेक बंगल्याबाबत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला दिला जरी असला तरी त्यांना तो नको आहे. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून रामटेक बंगला ज्याच्याकडे गेला तो मंत्री एकतर वादात सापडला नाहीतर त्याचं मंत्रीपद गेलं. त्यामुळे हा बंगला घेण्यात आता कुठल्याच मंत्र्यांना रस नाही. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाटेला हा बंगला आला आणि त्यांनी देखील हा बंगला नको असल्याचं कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली. बघा रामटेक बंगल्याचा वादग्रस्त इतिहास पाहूया आपण ग्राफिकच्या माध्यमातून. रामटेक बंगला का नकोसा? दीपक केसरकर. 2022 मध्ये शालेय शिक्षण मंत्री केसरकरांना रामटेक बंगला. 2024च्या महायुती सरकारमध्ये केसरकरांना मंत्रिपद नाही. छगन भुजबळ. 2019 मध्ये मबिया सरकारमध्ये छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असताना छगन भुजबळांचं रामटेकमध्ये वास्तव्य. मबिया सरकार 2.5 वर्षात कोसळलं. महायुती सरकारमध्ये मंत्रिपद नाही. एकनाथ खडसे. 2014 मध्ये युती सरकारमध्ये एकनाथ खडसेंकडे रामटेक बंगला. खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप. खडसेंना सोडावं लागलं मंत्रिपद गेल्यानंतर खडसे राजकारणाच्या मुख्य फळीतूनच बाजूला. छगन भुजबळ. 1999 मध्ये आघाडी सरकारमध्ये भुजबळ उपमुख्यमंत्री. तेलगी प्रकरण आणि स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळ अडचणीत. भुजबळांना द्यावा लागला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा. तेलगी घोटाळ्यातून सुटले त्यानंतर महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जेलबारी. रामटेक बंगला का नको याची कारण आपण पाहिली. आता राज्यातल्या आणखी काय घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली. एकीकडे नाताळ सण आहे, दुसरीकडे लग्नसराई. त्यामुळे अगदी राज्यासह तेलंगणा, कर्नाटक या राज्यातून देखील भाविक इथं दाखल झाले. कोल्हापुरात राज्यभरातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी अक्षरशः फुलून गेलंय. पहाटेपासूनच पर्यटक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. सलग सुट्ट्यांमुळे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केली आहे. दर्शनासाठी 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रांग लागलेली आहे. दर्शनासाठी 4 ते 5 तास लागत आहेत. पंढरपुरात भाविकांनी आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. गर्दी वाढल्यानं पंढरपुरातील मठ, मंदिर आणि हॉटेल हाऊसफुल झालेले आहेत. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आता 2 किलोमीटर पर्यंत रांग लागली. नाताळ आणि 31च्या सुट्ट्यानिमित्त अक्कलकोटमध्ये देखील भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक येत आहेत. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरातमधून भाविक आलेले आहेत. शिर्डीत साई दर्शनासाठी देखील भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. पुढील 8 ते 10 दिवस शिर्डीत भाविकांचा ओघ असाच सुरू राहणार आहे. प्रत्येक वर्षी नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं लाखो भाविक साई दर्शनासाठी येत असतात. रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात देखील दररोज 15,000पेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येत आहेत. मुंबई, पुणे तसंच पश्चिम महाराष्ट्रातून देखील पर्यटक कोकणात दाखल झाले. गणपतीपुळे संस्थानकडून भाविकांसाठी योग्य नियोजनासह सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे पर्यटकांनी गर्दी केली आहे. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह गुजरातचे पर्यटक देखील तोरणमाळमध्ये दाखल झाले. पर्यटक यशवंत तलावात बोटिंग सफरीचा पर्यटक आनंद घेत आहेत. सिंधुदुर्गमधील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक सध्या गर्दी करतायत. मालवण किल्ला पाहण्यासाठी देखील पर्यटकांची गर्दी दिसून येते. राज्यातील शाळांच्या सहली देखील इथे आलेल्या आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी आता विद्यार्थी वर्ग देखील आनंद लुटत आहेत. नाताळच्या सुट्टीमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होत आहेत. अगदी सिंधुदुर्गापासून ते रायगडपर्यंत समुद्रकिनारे पर्यटकांनी हाऊसफुल झालेत. गणपतीपुळ्यात देखील मुंबई, पुणे, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक आलेले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी बदलापूर, वांगणीतील फार्म हाऊस, रिसॉर्ट 7 दिवस आधीच हाऊसफुल झाले. तर पर्यटकांना 31चा मनमुराद आस्वाद घेता यावा यासाठी आयोजकांनी ही कंबर कसली. आकर्षक विद्युत रोषणाई, डीजे, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजीसह खवय्यांसाठी स्पेशल मेनू असा बेत आखण्यात आला.
नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ताडोबा जंगल सफारीच्या बुकिंग फुल झाल्या. तसंच प्रमुख सफारी गेटच्या आजूबाजूचे सर्व रिसॉर्ट फुल झालेले आहेत आणि त्यांचे दरही वधारले. नवीन वर्षानिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त सेवा चालवण्यात येणार आहे. सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल तसंच विरार स्थानकादरम्यान 4 लोकल जास्त चालवण्यात येणार आहे. पालकांच्या लेखी परवानगीशिवाय आता शाळांना कोणत्याही विद्यार्थ्याला सांता क्लॉज बनवता येणार नाही. बाल हक्क आयोगाने तसे आदेश दिले. तसंच विद्यार्थ्यांना सांता क्लॉज बनवल्यावर कोणताही वाद झाला तर शाळेवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. वर्षाच्या वडेगावमध्ये श्री संत वसंत बाबांच्या दत्त पंचमीनिमित्त 3 दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली. या 3 दिवसात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. उत्सवानिमित्त गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालेले आहे. अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त 11 ते 13 जानेवारी तसंच 3 दिवसीय भव्य उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. 11 जानेवारी रोजी दुपारी 12:20 रामलल्ला यांचा अभिषेक आणि भव्य अशी आरती केली जाणार आहे. तर राम मंदिर परिसरात यज्ञ मंडप देखील टाकला जाणार आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या हस्तकानं बळकावलेला फ्लॅट ईडीनं आता सील केला. एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून या फ्लॅटवर कब्जा करण्यात आला होता. तर व्यावसायिकाला धमकावून 90 लाख रुपये खंडणी उकळली होती. इक्बाल कासकर विरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता कारवाई करण्यात आली. मोबाईल रिचार्जसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार नाहीत, कारण 10 रुपयांपासून टॉपअप प्लॅन आता उपलब्ध होणार आहेत. कॉलिंग आणि SMS साठी देखील वेगळा स्पेशल प्लॅन मिळणार आहे. मोबाईल कंपन्यांच्या मनमानीला चाप लावत ट्रायनं नवे नियम जारी केले. त्यामुळे 2G सिम कार्ड वापरणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. MPSCच्या परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे. गट ब परीक्षा 2 फेब्रुवारीला तर गट क परीक्षा 4 मे रोजी होणार आहे. तर उमेदवारांना 26 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. अमित शहांच्या आंबेडकरांवरील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आले. शहांनी देशाची माफी मागावी आणि पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. अमित शहांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाले. नांदेडमध्ये काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. गृहमंत्र्यांनी देशाची माफी मागावी, राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. अकोल्यात काँग्रेसचे आमदार साजिद खान यांच्या नेतृत्वाखाली अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी देत मोर्चा काढण्यात आला. शहांवर जोरदार निशाणा साधत काँग्रेसनं निषेध व्यक्त केला. राज्यात गुंडाराज वाढल्याचा आरोप करत चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं निषेध मोर्चा काढला. अमित शहांनी संसदेत जाहीर माफी मागून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली. तसंच सूर्यवंशी आणि देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी देखील काँग्रेसनं केली. अमरावतीच्या नरखेड रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलंय. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आल्यानं स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. परिणामी नागरिकांनी आक्रमक होत रेल्वे लाईन समोर रास्ता रोको आंदोलन केलं. पुढच्या बातमी आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी उपस्थित केलेल्या एका सवालाची. छगन भुजबळांची नाराजी हा गेम प्लॅन तर नाही ना, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी उपस्थित केलाय. नाराज असल्याचं दाखवून भुजबळ यांचा भाजप प्रवेश करतील असा दावा देखील दमानी यांनी केलेला आहे. जर आपण त्यांची प्रतिक्रिया बघितली असेल ते म्हणाले छे छे म्हणजे असं काही आता सध्या नाहीये. हे त्यांचं जे ऍक्टिंग होतं ना त्याच्यावरच कळतं की हे फेब्रुवारी महिन्याचं जे मी बोलले होते ते आता कुठेतरी एक मस्त नाटक रंगवलंय आणि त्या मस्त नाटकात ही जी भूमिका केली गेली आहे की त्यांना मंत्रिपद न देणं, मग त्यांनी ते थोडंसं चिडल्यासारखं करणं, हे यांचं आधीचं गणित आहे. ते भाजपमध्ये जातात कारण भाजपला एक ओबीसी चेहरा त्या निमित्ताने मिळेल. आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. जालना पालिका प्रशासनानं प्लॅस्टिकचा साठा करणाऱ्यांवर आता कडक कारवाई केली आहे. दुकानदार आणि आस्थापन चालकांवर केलेल्या कारवाईत 650 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. शहरातील सर्व दुकानदार, आस्थापना तसंच नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर करू नये, अन्यथा कडक कारवाई करू असा इशारा महापालिकेनं दिला आहे. आनंदाच्या शिद्यात हरभरा डाळ नसल्यानं शिधापत्रिकाधारक आता नाराज झाले. डाळ खराब आल्यानं त्यांचं वाटप न करण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतलाय. त्याबाबत आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील दखल घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.
राधानगरी तालुक्यात साळवे येथील तरुणाची इस्रो येथे निवड झाल्यानं त्याच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. रोहित विद्या लक्ष्मण पाटील असं तरुणाचं नाव आहे. तो शेतकरी कुटुंबातील आहे. स्वतःवर विश्वास ठेवला की नक्की यश मिळतं, मला मिळालंय, तुम्हालाही मिळेल, अशी प्रतिक्रिया रोहित पाटीलनं दिली. टॉप 50 नंतर आता कृषी जगतातल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊ आपण ॲग्रोवन फास्टमधून. नांदेडमध्ये केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळे शेतकरी हैराण झालेत. सतत वातावरणात बदल होतोय, याचा फटका देखील केळीवर बसलाय. ढगाळ वातावरणाचा फटका हरभरा पिकाला बसण्याची शक्यता आहे. मागील 2 दिवसांपासून परभणी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे बहरलेला हरभरा पिकाचं नुकसान होण्याची भीती आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाले. धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड धुकं पाहायला मिळतं. या वाढत्या धुक्यामुळे रब्बी पिकांना रोगराईचा धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे शेतकरी धास्तावले. पिकाचं रोगांपासून संरक्षण करण्यासाठी औषध फवारणीची धावपळ करतात. नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. 2 दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाला आहे. पिकांना त्याचा फटका बसणार आहे. हरभरा, गहू, कांदा, मका आणि ज्वारी या पिकांवर अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे, त्यामुळे फवारणीचा खर्च वाढला. अचानक वातावरणातील बदलामुळे तुरीच्या पिकांवर अज्ञात रोगाचं संकट आलंय. भरलेलं तुरीचं पीक करपायला लागलंय, त्यामुळे शेतकरी संकटात आहे. पिकावर शेंगा येण्यापूर्वीच आता पिके वाळून चालली आहेत. CCIनं यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 3 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कापसाचे दर कमी झाले, त्यामुळे शेतकरी आता हमीभाव केंद्रावरच कापूस विक्रीसाठी आणतात. जालना जिल्ह्यातील CCIच्या 8 केंद्रावर जवळपास 2.5 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस विक्रीसाठी आणलेला नाही, त्यामुळे लाखो क्विंटल कापूस अजूनही शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवल्याचं चित्र पाहायला मिळतं. लाल कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याचे दर गेल्या 10 ते 12 दिवसांपासून 1,000 रुपयांनी घसरलेत. खर्चाचे पैसे देखील निघत नसल्यानं आता शेतकरी वर्ग हतबल झालाय. सरकारनं 20% आयात शुल्क हटवावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. प्रसिद्ध नागपुरी संत्र्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति टन 8 ते 10 हजारांनी दर घसरलाय. उत्पादन जास्त झाल्यानं दरात घसरण झाली. बेदाण्यावरील 5% GST रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. बेदाण्याला कृषी मालाचा दर्जा देण्यात आला, त्यामुळे बेदाणा आता GST मुक्त करण्यात आलाय. या निर्णयाचा नाशिक, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 1 जानेवारीपासून खतांचे दर वाढणार आहेत. रब्बी उन्हाळी लागणी हंगामाच्या तोंडावरच ही दरवाढ होणार आहे. अतिवृष्टीमुळे उत्पादन देखील घटल्यानं शेतकऱ्यांचा आता पाय आर्थिक खोलात जातोय. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्याची पोती ट्रकमध्ये लोडिंग आणि अनलोडिंग करण्यासाठी बिहारमधून आता हमाल दाखल झालेत. एका पोत्याच्या चढाईला 10 रुपये देण्यात येत आहेत. दिवसाला एक हमाल 600 ते 700 रुपये कमवतो. स्थानिक हमालांची संख्या कमी झाल्यानं बिहारमधून हमालांना बोलवण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला काही जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलं आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला. विदर्भात हिवाळ्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. 26-27 डिसेंबरच्या दरम्यान पश्चिम विदर्भात अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच बुलढाणा, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढील 2 दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. तर मुंबईतील हवामानात होणारे बदल आणि वाढणारं प्रदूषण हे हंगामी असून पुढील काही दिवस मुंबईत प्रदूषण असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे प्रमुख होसाळीकर यांनी व्यक्त केली. नाशिकच्या येवला तालुक्यात निमगाव परिसरात 2 दिवसांपूर्वी बिबट्याचं दर्शन दिल्यानं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे आता वन विभागाने पिंजरा लावलाय, मात्र बिबट्या पिंजऱ्यात अद्याप अडकलेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाल तोंडी माकडांनी हैदोस घातलाय. केळी, चिकू, नारळ, कडधान्य पिकांचं या माकडांनी अतोनात नुकसान केलंय. वन विभागाकडून आतापर्यंत 800 माकडांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलंय.
दोडामार्ग तालुक्यात टस्कर हत्तीनं हैदोस घातला आहे. हेवाळे, बांबर्डे, केर भागात हत्तीनं शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठं नुकसान केलं. या पार्श्वभूमीवर सावंतवाडीचे सहाय्यक वनसंरक्षक आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. नागपुरातील प्रेरणा कॉलेजमध्ये गाडी लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून तुफान हाणेमारी झाली. 8 दिवसांपूर्वी झालेला वाद मनात ठेवत आरोपीनं बाहेरील तरुणांच्या मदतीनं रियान पठाणवर हल्ला केला. मारहाणीचा व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत. आता या व्हिडिओच्या साहाय्यानंच पोलीस पुढील तपास करतात. पुण्यात 3 तरुणांनी वाहन आणि दुकानाची तोडफोड केलेली आहे. लोहगाव परिसरातील तोडफोडीचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये तरुण बांबू आणि दगडांनी तोडफोड करतायत. पुणे पोलिसांकडून आता या तरुणांचा शोध सुरू आहे. चंद्रपूरमध्ये संतप्त महिलांनी अवैध दारू विक्री बंद पाडलेली आहे. ज्या झोपडीतून दारू विक्री केली जात होती ती झोपडीच महिलांनी जाळून टाकली. घटनास्थळावरून पोलिसांनी 3,000 रुपयांची दारू जप्त करत 2 जणांना अटक केली. यामध्ये एक आरोपी महिला फरार आहे. वाशीमध्ये अपघातादरम्यान कारमधील एअर बॅग उघडून त्याचा फटका बसल्यानं एका 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. वाशी येथील ब्लू डायमंड चौकात हा विचित्र अपघात घडलेला आहे. संबंधित कार चालकाविरोधात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एअर बॅग उघडताच मानेजवळ झटका बसल्यानं मुलाचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. नायलॉन मांजामुळे सिन्नरमध्ये एकाचा गळा आणि 2 बोटं कापल्याची घटना घडली. नंदकुमार मोठे असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या गळ्यावर 35 टाके टाकण्यात आले. जालन्यातील कोळेगाव फाट्यावर एसटी बसला भीषण अपघात झालाय. चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती आहे. कोळेगाव घाट रस्ता चढताना बस 20 फूट खड्ड्यात जाऊन उलटी झाली. संभाजीनगरमध्ये 21 कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे अनेक कारनामे आता समोर आले. त्या पैशातून एका आरोपीनं गर्लफ्रेंडला 4 BHK फ्लॅट दिलाय. BMW कार आणि BMW बाईक खरेदी केल्याचं देखील उघड झाले. तर दुसऱ्या एका आरोपीनं SUV कार खरेदी केल्याचं समोर आलंय. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केलेली आहे. मुख्य आरोपी मात्र फरार आहे. पुण्यात कोयता गँगने दहशत माजवलेली आहे. या गँगकडून 4 चाकी, दुचाकी तसंच दुकानं फोडली जात आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालून या नशेखोरांवर कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली. सोलापूरमधील बार्शीच्या भोयरे गावात दुहेरी हत्या झाली आहे. शेतजमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं. मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रात डंपरमध्ये अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या वाहनधारकांना ताब्यात घेतलेलं आहे. अमरावतीच्या पोलिसांनी महसूल विभागाच्या साहाय्यानं 7 ट्रकवर कारवाई केली. विनापरवाना वाहतूक होत असून त्यांच्याकडे मध्य प्रदेशची रॉयल्टी पास नसल्याचं चौकशीतून उघडकीस आले. नंदुरबारच्या खांडबारा ग्रामीण रुग्णालयामध्ये दारूच्या नशेत डॉक्टर उपचार करत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय. चुकीच्या जागी इंजेक्शन लावल्यानं रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात शाब्दिक वाद होत असल्याचा व्हिडिओ आता समोर आला. जिल्हा शल्य चिकित्सामार्फत या प्रकरणात चौकशी केली जाते. कोल्हापूरमध्ये फुटबॉलपटूनं टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवलंय. रात्रीच्या रात्री मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार व्यक्त केले आणि त्यानंतर गळफास घेत आयुष्य संपवलंय. उमेश भगत असं त्याचं नाव आहे. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. पुण्यात भरवण्यात आलेल्या भीमथडी जत्रेत शुक्रवारी एका महिलेच्या स्टॉलमधून 70,000ची रोकड चोरीला गेली होती. पोलिसांनी CCTV पाहिल्यानंतर त्यात चोरटे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी शोध घेत 4 जणांना अटक केली. मंत्रिपद मिळताच अनेक मंत्री आता ॲक्शन मोडवर आलेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतलंय. पैसे घेऊन बदल्या होऊ देणार नाही असा इशारा बावनकुळेंनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार हाती घेतलाय. पदभार स्वीकारल्यानंतर अजित पवारांच्या कामाचा धडाका पाहायला मिळाला. अजित पवारांनी दोन्ही खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कामकाजाचा आढावा घेऊन अजित पवारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबई पोलीस स्थानकाला रात्री उशिरा अचानक भेट दिली. ड्रग्ज विरोधी कारवाया अधिक कडक सूचना त्यांनी दिलेल्या आहेत पोलिसांना. सोबतच महिला अत्याचार, सायबर गुन्हेगारी, गंभीर गुन्हे आणि पोलीस स्टेशनमध्ये चालू असलेल्या कार्यपद्धतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील योगेश कदम यांनी दिले. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ईव्हीएमवरच्या तक्रारीला आता निवडणूक आयोगानं उत्तर दिलेलं आहे. प्रत्येक मतदारसंघात निवडणूक आयोगानं 66 पानांची माहिती काँग्रेसला पाठवली. तसंच काँग्रेसकडून करण्यात आलेले दावे फेटाळून लावलेत. नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती. त्यावेळी पुढचा 7 ते 8 दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिल्याची माहिती भुजबळांनी दिली. त्यामुळे ते परदेश दौऱ्यावरून आल्यानंतरच आता त्यांची पुढची राजकीय भूमिका स्पष्ट होईल. पालकमंत्री पदाचा कुठलाही आग्रह नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. जळगावच्या झुरखेडा गावात धीरेंद्र शास्त्रींच्या कथास्थळाची महाजनांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. लाडक्या बहिणींना डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. दुसऱ्या टप्प्यात 67 लाख महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळणार. पुढच्या बातमीकडे. आपला नेता आमदार व्हावा म्हणून कार्यकर्ते अगदी जीवाचं रान करतात. अशाच एका कार्यकर्त्याचा कृतज्ञता सोहळा कोपरगावमध्ये पाहायला मिळाला. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे पुन्हा आमदार व्हावे त्यासाठी भोजडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सलीम शेख यांनी 7 महिन्यांपासून पायात चप्पल न घालण्याचा संकल्प केला होता. पुन्हा आमदार झाल्यानंतर कृतज्ञता सोहळ्यात आशुतोष काळे आणि त्यांची पत्नी चैताली काळे यांनी मंचावर या कार्यकर्त्याचे पाय धुवत त्याच्या पायात चप्पल घातली. आपल्या नेत्याच्या हस्ते संकल्पपूर्ती होत असल्यानं सलीम शेख यांना अगदी गहिवरून आलं होतं. मग आपला नेता आमदार झाल्यानंतर त्या कार्यकर्त्याला मोठा आनंद झालेला आहे. त्याचा संकल्पपूर्तीचा हा सगळा सोहळा होता. कोपरगावच्या बातमीनंतर राज्यातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया न्यूज.20 मधून. माझ्या वडिलांना जसं मारलं तशी आरोपींना शिक्षा द्या अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिनं केली. त्याचबरोबर आरोपींना शिक्षा देण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी अशी भावनिक साथ देखील तिने घातली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. मागील काळात बीडचं मंत्रीपद भाड्यानं दिलं होतं असा घणाघात धस यांनी केलेला आहे. काय होतं असं तू, काय झालं असं तू असा टोला देखील त्यांनी लगावला. खुनाचा संशय असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान कसं मिळतं असा थेट सवाल खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना विचारला. खऱ्या आरोपींना पकडण्याची फडणवीस यांच्यामध्ये हिंमत आहे का असा सवाल देखील त्यांनी केला. महाराष्ट्रात फिरताना महिला म्हणतात मला भीती वाटते, माझ्याही मनात भीती आहे असं विधान सुप्रिया सुळेंनी बीड आणि परभणीच्या घटनेवरून केलेलं आहे. या घटनेतील दोघांना न्याय मिळाला नाहीतर पुढचा महाराष्ट्र कसा असेल असा सवाल देखील सुळेंनी उपस्थित केला. मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तसंच दमानिया वाल्मिक कराड यांच्या विरोधात आता आंदोलन करणार आहेत. 28 तारखेला ठिय्या आंदोलन करत वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी करणार असल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलं. मनोज जरांगे आता उद्या दुपारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मस्साजोग गावाला जातील आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेणार आहेत. कुणाचा बापही आला तरी देशमुखांच्या हत्येचं प्रकरण दाबू देणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले. ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजमेर इथल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यासाठी चादर पाठवलेली आहे. 813व्या उर्सानिमित्त मातोश्रीवरून ही चादर रवाना करण्यात आली. खदीम सय्यद झिशान चिश्ती यांच्याकडे ही चादर सुपूर्द करण्यात आली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतलं. यावेळी ऐन गर्दीत राम शिंदे आणि भाजपचे कार्यकर्ते देवीच्या दर्शनासाठी VIP गेटमधून आल्यानं कोल्हापूरमध्ये भाविक संतप्त झाले होते आणि त्यांनी
आरडाओरड केली. अशातच राम शिंदेनी आपलं दर्शन आटोपतं घेत ते मंदिरातून बाहेर पडले. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी वाढदिवसानिमित्त यमाई मातेचं दर्शन घेतलं. मनोभावानं देवीची आरती देखील त्यांनी केली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुरंदरमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी भाजी खरेदी करण्यासाठी थेट मार्केटमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी काही महिलांसोबत भाजी देखील खरेदी केली. राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याचा एक व्हिडिओ शेअर देखील केला आहे. यामध्ये ते भाजी मंडईमध्ये भाज्यांचे भाव विचारताना दिसत आहेत. पिछले हफ्ते 80 रुपए किलो खरीद रहे हैं। जहाँ किलो में लहसुन खरीद रहे हैं वहाँ एक पाव में आप काम चलाना पड़ रहा है। इतनी महंगाई है। तो जब ये सीजन स्टार्ट होता है तो ये इतनी सस्ती हो जाती है कि हम लोग पिकल्स बना लेते थे और पूरा साफ. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या निवासस्थानी उद्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. बैठकीला एनडीएमधील घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रकरणाच्या आगामी रणनीतीबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. पुढची बातमी आता हैदराबादमधून. हैदराबादमधील थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी आज पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुनची 3 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. चौकशी दरम्यान पोलिसांकडून अल्लू अर्जुनला काही प्रश्न विचारण्यात आले. संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 सिनेमाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनला याच प्रकरणात पोलिसांनी अटक देखील केली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली आणि आज आपण बघतोय पोलिसांनी 3 तास तब्बल चौकशी केली. अनेक प्रश्न अल्लू अर्जुनला विचारले. झुकेगा नाही म्हणणाऱ्या पुष्पाच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे, कारण पोलिसांकडून 3 तास चौकशी झाली आहे. बातमी आता कोकणातून. ख्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर आता पर्यटकांची पावलं ही कोकणाकडे वळू लागलेली आहेत. रत्नागिरीत समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी झाली. समुद्रकिनाऱ्यावर वॉटर स्पोर्टचा आनंद लुटतायत अनेक पर्यटक. समुद्रकिनारे हाऊसफुल झालेले आहेत. रत्नागिरीतले सगळे समुद्र, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली. आपण हे रत्नागिरीतील चित्र बघतोय. अगदी सहकुटुंब अनेक जण समुद्रकिनारी दाखल होत आहेत. हा जो एन्जॉय असतो आम्हाला वर्षभर आणि वर्षानुवर्षे एक आठवण म्हणून आमच्या मेमरीमध्ये आणि ना स्वतःमध्ये एक आठवण असते आणि ती एकदम अविस्मरणीय आठवण असते. तर असं सर्वांनी पण एन्जॉय करायला पाहिजे. कमीत कमी वर्षातून एकदा तरी कुठे फिरायला गेलं पाहिजे आणि लाईफ एन्जॉय करायला पाहिजे.